नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे पुण्यात खूप दिवसातून आपल्या सर्जाच्या गोट्यावर आणि बाजाच्या गोट्यावर आलेलो आहे. बरेच दिवस लोक म्हणतात की सर्जाचा दुसरा भाऊ बाजा मैदानात काय दिसत नाही. तर बघा बाई आपल्यासोबत बाई नमस्कार. काय झालं नक्की, काय कारण आहे? बरेच जणांचे कमेंट येतात की बाजा दिसत नाही नाही आजकाल. बाजा नाही काय त्याने दात पाडला होता बरं. म्हणून आम्ही त्याला आपला आरामावर ठेवलं होतं थोडं. आता काढायचं 16 तारखेनंतर काढणार आहे आम्ही त्याला पास. बरेच दिवसाचा आराम दिलाय, बरोबर आहे का? नाही आपलं काय होतं माहिती आहे का, हो का त्यांना आयुष्यभर पळायचंय. बरं. शेवट लय तरी लगेच जाऊन आता सुद्धा मैदान काय भरपूर नाही आहेत, हं. त्यामुळं राहू द्या आज उद्या त्याच्या नशिबात त्याला आराम मिळतोय त्यामुळं बरं. राहू दे ते जरा असं म्हणून थांबला. आम्ही फेरे वगैरे काढतोय त्याचे, हं. व्यायाम बंद नाही त्याचा, फेरे वगैरे आहेत, फक्त मैदानावर नाही काढला कारण थोडं सर्जाचं रुटीन चाललं होतं त्यामुळं राहिलं होतं त्याचं. आदत वयात बरीच मैदान बाजाने गाजवली, बरोबर आहे का? हो. काय सांगचाल? नाही बाजाने आपल्या गोट्यावर गुलाल तर बाजाने सुरुवात केली ॲक्च्युली. बरं. जो आम्ही 15 मैदानं खेळलो त्यातली 12-13 मैदानात गुलाल येते बाजा. बरं. आणि ज्या ज्या म्हणजे मैदानात गेलो त्या मैदानात त्यांनी म्हणजे जो बैल घातला त्या कुठल्याच बैलाला म्हणजे दुसरा सर्जाचा रूपच म्हणावं लागेल त्याला. बरं. ते तोंडाला कमीच नाही, कोणालाच कमी नाही, वाढच पळणार पण कमी नाही. जेवढे आतापर्यंत माझे पैरे झाले 15 मैदानं का होईना बरं. त्यातल्या सगळ्या बैलाला वाढून पाळायचे. सगळ्या बैलाला सगळ्या वाढून सगळ्या पाडलं. कुठल्याच बैलाने असं नाही 15 मैदानाला म्हणजे हं. माझा आहे म्हणून मी सांगत नाही की कुठलाही बैल टाकू द्या बाजा बरं. वाढूनच पाळलाय त्या बैलाला. बाजावर पण लोकांचा एक जीव बसायला लागलाय. नक्की लोक विचारतात काय ह्याचं म्हणजे कशामुळे, नक्की काय सांगतात? नाही काय होतं ते दिसताना असं आपण आलं तर ते माणसाला वाटत नाही किती पळत असेल. बरं. ज्यावेळेस मी घेतला हं. म्हणजे मी स्वतः सुद्धा शंभूची चॉईस आहे, बरं. आणला त्यावेळेस मी बी उतरवलं त्या शंभूला म्हणलो ते बाबा हे पळेल का, हे कसं दिसते असं गाईगत. बरं. तर ते म्हणला पळतंय, तसं ठेवलं. म्हणजे ते काय काय ठिकाणी मैदानात गेल्यावर सुद्धा हा. तो आम्ही ट्रोल झालो त्याच्यावर. बरं. म्हणजे ट्रोल नाही झालो असा विषय नाही, हं. ट्रोल झालो बरं. त्याच्यावर. हं. पण बाजाने ती सिद्ध करून दाखवलं त्याच्या पळात जोराव. बरं. उलटी नंतर नंतर माणसं बाजा गटाला जर दिसला हं. तर माणसं नको म्हणायची. बरं. म्हणजे गाड्या सुद्धा बरेच असे किस्से झाले, बरोबर आहे का? हो झाले. आम्हाला हसली काय काय जण परत काय काय ठिकाणी हं. गटाला म्हणजे बरं. असं बाजाकडे हात करून काही काय करणार. हं. पण ते बाजाने त्याच गाड्या मारून दाखवल्या तिथंच. बरं. आता बाजा पोहतोय, सर्जा सुद्धा आता सर्जाला म्हणजे जसं बघतोय आपण की स्पीड जसं जसं पळत चाललं तसं स्पीड भयान वाढत चाललंय. सर्जाने आतापर्यंत म्हणजे माझ्या एखाद्या पोरासारखी कधीच मान खाली जाऊन दिली नाही. त्याने मी जितक्या बैलांवर टाकला तितक्या बैलांवर ते वाढच पळलाय. बरं. आणि आता तर त्याने 1-2-3 मैदानं तर झाली, हं. त्याचं स्पीड आम्हालाच कळलं नाही हं. की कसा तो एवढा पळायला लागलाय. 2-1 मैदान झाली, बरं. तो खाली जाताना सुद्धा शंभू ते सुमित धरलेला असतं ना, बरं. ते बघा कसा जातो तो, असा ढकलत रेटतच नेतो त्यांना खाली. म्हणजे ते आम्हाला बी त्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की तो असा करायला लागलाय त्याचा. काय वाटतंय बरं, म्हणजे जसा घोडा असतोय एकतर बसत नाही नंदी. तो घोडाच आहे, तो 36-35 तास माझ्याकडे आल्या उभा राहिलाय. बरं. ती मला असं वाटतं चुकून त्याला बैलाच्या रूपात दिला. काय किस्से आहेत का असे होय, उभा राहण्याचे म्हणजे किती तास, सगळ्यात जास्त तास उभा हा राहिला? ते कोरडूचं मैदान होतं ना, कॉकटेलभर पायरा होता, हा. आम्ही तिकडे नेलता ना त्याला. बरं. बैल जवळजवळ 36 तास बैल उभा होता. 36 तास उभा हो, होता बैल. उभा. आणि 36 तास त्याने काही खाल्लं बी नव्हतं हा. आणि काही पाणी प्यायला नव्हतं. 36 तास न काही खाता पिता एक नंबरचा मानकरी हो, ठरला. 1 नंबर केला होता तिथं हा. कोरडूत कॉकटेल. आणि तो होता बरं. पिंटू शेट मोडकांचा, हं. त्याच्याबरोबर. आता जबरदस्त कमबॅक झालाय सर्जाचा, बरोबर आहे. हा. बरेच दिवस कस्ता खाल्ल्या, कुठं काय पण त्यांनी मान खाली नाही घातली त्यांनी, कारण की ज्या नंदीला आतपर्यंत घातलं त्याला नाही तोंड काढून आमचं पळाला. आम्ही मैदानात गेलो, आमच्या डोक्यात एक असतं हं. ज्या दिवशी आम्ही म्हणजे त्याचा म्हणजे त्याच्या बरोबरीचा बैल असतो का नाही त्याला बरोबर पाळणारा, बरं. तो ओके लागला ना की आम्ही टेन्शन फ्री असतो. हं. मग तिथं गट निघाला की तर आम्हाला कळतं हं. टेन्शन मध्ये काय आहे का नाही का. त्याच्या म्हणजे आहे आता बकासूर म्हणा, चिक्या म्हणा किंवा मथुर म्हणा, ही सगळी हं. आम्ही एकाच घरातली धरतो, कारण आमची एकमेकाशी कुठं ना कुठं
कनेक्टेड आहे. आता काल जरी माझी गाडी पडली तरी मामांना मी मानतो का माहिती हा. आहे, बकासूर मामांना, का तर बकासूर तर बैलगाडी क्षेत्रातला देवच आहे. बर. पण मामांचा शंभूला संध्याकाळी फोन आलता. मामांचा फोन आला. हा म्हणजे ह्याला काय म्हणायचं की एकमेकाचं मन जाणणं. बर. त्या माणसाला मी फोन केला, त्याने मला एक शब्द बैल दिला. बर. आज तिथं थोडासा ड्रायव्हरचा प्रॉब्लेम आलता, फक्त आता माझ्याकडे ऑप्शन नव्हता. माझा जीव, कारण चिक्यान बकासूर बी माझाच आहे. बर. कारण जगताप पाहुणं आमचं आहेत, परत आटील आहेत, अमर आहेत, ही सगळी आमचीच आहेत. जो किंवा मथुरचं तर माझाच आहे, बैल विषयच नाही मथुरचा. बर. बर. पण त्यामुळे बाक्याचं काय देवच आहे, हा. त्यात काय बोलायचं नाही. त्यामुळे सगळी मी मोहिला आलता माझ्या मोहिला म्हणणार माझ्याकडे ऑप्शन नाही. हा. आता बैल ती बी गाडी माझीच आहे, काय करणार आहे म्हणलं. मग फक्त अशा मला वेळेस काल एका गोष्टीचा, माझी गाडी पडली तर दुःख मला नाहीच, कारण खेळ आहे. बर. मी खेळ आहे, खेळचा आहे, खेळात हारजीत चालती. पण मला आनंद कुठल्या गोष्टीचा होता की माझा चिक्या हिंद केसरी झाला, त्याला चिक्या हिंद केसरी झाला. समाधान आहे मला त्याचं. का तर शेवटी माणसं पण लय चांगली, म्हणजे जे मालक आहेत त्यांचे ते आमचे पाहुणे पण लागतात, बर. पण त्यांचं मन पण लय साप आहे. ते शंभूला फोन केला तर आताच गप्पा असतो त्यांचं, म्हणजे माणसं चांगली. तो या बैलगाडी क्षेत्रात येऊन काय मिळणार आहे? बरीच माणसं कमवली म्हणतात. लय कमवली, बरीच नाही, चांगली चांगली अशी अजित शेट असतील, अमर शेट असतील, बर. आमचे दादा असतील, हम्म. राहुलबाई दादा आहेत, परत मामा आहेत, मोहिले. हम्म. हे असली माणसं मिळली मला समाधान वाटतं. म्हणजे माझी गाडी पण मामांनी मला एक फोन केला, इतकं समाधान मोठं आहे ना त्या गोष्टीत. काय काय हे- संवाद काय झाला नक्की? नाही म्हणजे मामा म्हणले याला गाडी आपली नव्हती, एका लागाय पाहिजे किंवा काय, पण असू द्या, 16 तारखेला परत कमबॅक होईल. हे 4 शब्द आहेत ना, ते लय मोठी ताकद देऊन जातात कुणालाही. म्हणजे मलाच नाही, कुणी असेल त्या क्षेत्रात तर ताकद द्या ना, किंवा जाऊन द्या. आपल्या बैलासाठी कुठेतरी त्यांचं मन तुटतं, यात लय मला समाधान वाटतं. म्हणजे कुठेतरी सर्जावरचं प्रेम नाही, त्याच्यावर खरोखर त्याच्यावर चांगल्यांचं सगळ्याचं प्रेम आहे. म्हणजे मामा असतील किंवा ही सगळी मोठी आहेत, ती सगळ्यांचं प्रेम आहे. आम्हाला सुद्धा त्या गोष्टीचा आनंद वाटतो की माणसं मथुर सर्जा बकासूर भाऊ म्हणतात, त्यावेळेस बी आम्हाला लय आनंद वाटतो. हे असू द्या, म्हणजे काय आहे, हे भारी वाटतं रे, असू द्या. एक फॅमिली असल्यागत, ही सगळी फॅमिली असल्यागत आपली एक पडली काय जिंकली काय, ती पण माझीच आहेत, ही पण माझीच आहेत, सगळी माझीच आहेत. त्यामुळे आपल्या असतात संबंध एकमेकाला आपणच विचारणार, कोण विचारणार आहे? नाही बरोबर आहे. तर त्या गोष्टीचं दुःख नाही आपल्याला. कुठेतरी आपल्याच गाडीने एक नंबर केला, घरची हा, बैलं म्हणतात विषय त्याला नाही काय. त्याच्या आधी मैदानात बकासूरने सर्जाने एक नंबर केला, बर. चिक्या बी आपलाच आहे, त्याने पण बकाने एक आपले- नंबर केला. विषयच नाही. म्हणजे बैलांची तर अटॅचमेंट तर आहेच, बर. का तर ही ज्या ज्या वेळेस एकमेकाच्या जोट्यात येतात त्या ह्या सगळ्या बैलांनी करून दाखवलं. करून दाखवलं. मथुरनी सर्जानी केलंय, बकासूरनी सर्जानी केलंय, चिक्यानी सर्जानी केलंय. बर. भले ती गाडी लॉबी उद्या, पण ती जगाने बघताना त्यांना दिसलं की गाडीला काय स्पीड काय speed लागतंय. त्यामुळे मला काय वाटतं, ह्यांची प्राण्यांची तर एकमेकांवर अटॅचमेंट आहेच आहे. पण शेवट काय, आता मामा झाले किंवा अजित शेठ अमर शेठ झालं बर. किंवा राहुलबाई झालं, ही सगळी म्हणजे कसं आहे, ही माणसं मला जी प्रेम देतात ना, भले ती सर्जामुळं का द्यायना किंवा वैयक्तिक का द्यायना काय असं ना, पण ते आपल्याला भारी वाटतं त्या गोष्टी. की जाऊ दे बाबा, आपल्याला 4 माणसं विचारतात तरी बर. की पडू दे, गाडी मारू दे, मार खाऊ दे, Speed काय लागलंय चांगलं. की जाऊ दे, आपल्याला काय समाधान यायचं. जसं तुम्ही सांगितलं की ज्या ज्या नंदीवर पूर्वी लॉबी झाली, खूप स्पीड लागलं, सुट्टा निकाल घेतला पण लॉबी झाली, अशा नंदीवर पुन्हा एकदा पाहता दिसणार का सर्जावर? नाही 100% ना. बरं. आता उलट आम्हीच म्हणतोय पाहुण्यांना की तुम्हीच करा नियोजन, तुम्हीच सांगा. आपण पुढे आपलं तसलं काय नसतं, ह्याच्यावर नाही त्याच्यावर जे नाही पळतं पण लोकांच्या त्यावर एक आशा असते ना, कारण की एकदा लॉबी झाली की पुन्हा एकदा गाडी पळेल का नाही असे विचार लोक करतात. नाही ना, ती गाडीचा चूक नव्हती, ती पब्लिकची चूक होती. त्यातला एक जण जी टोपी घालून होता ना, तो उलटा पळत गेला सर्जाकडे. आता ती सर्जाकडे उलटा पळत गेल्यामुळं 6 नंबरचं तास पूर्ण ब्लॉक केलं होतं पब्लिकने. बर. अजिबात बोल नव्हती आणि 5 नंबरला बोल दिसत होती. बर. मग बैल काय करणार आहे, जिथं तुम्हाला रस्ता दिसेल तिथं तिथं शिरणार जाणार, ना. बरोबर आहे. नाही, हे तिथं त्या मैदानाला प्रॉब्लेम झाला होता. म्हणजे बरेच वेळा असं झालंय की कुठेतरी नशीब साथ देत नाही म्हणतात, कारण की बावऱ्याची सर्जाची बी गाडी लॉबी टच झाली, सुंदर पोच होती. आता हे पण बघू शकता, मग नशिबाचं किती लय, म्हणजे काय सांगता. आता कसं काय, बैलांचे फॅन फॉलोअर जास्त असतात सगळ्याच. बर. जे ते आपापल्या फॅन्सच्या परिणाम आपण किती सांगितलं तरी शेवटी बाच एक्साइट होतात आणि थोडंसं करतात चूक भूल. आता त्याची त्यांना बी कळलं पाहिजे की त्याची किंमत त्याच्याच बैलाला किती मापावं लागते. बर. हे काय त्यांना पान समज- होतं का अशा वेळेस? 100% होणार. मग आज आपण
त्याच्या मागं किती झुलत असतात माणसं ते फक्त आपल्या जीवालाच माहीत असतं. म्हणजे मी एकटा जरी इथं तुमच्या पुढे बोलत असेल तर त्या मागं सगळी टीमच झुलत असते ना. चुकून बाहेरचे सहकारी आमचे ते बाबू कापशेंपासून झुलतात पिंपरचे. म्हणजे आमचे मित्र आहेत बरेच, त्यांचे मित्र ते अल्ताबाई सगळी येतात. कोण असं ना तर आमची गिरवीची पोरं सुद्धा येतात मैदानावर. असं काय नाही की कोण झुलत नाही, येतात सगळी. मग असं काय नसतं. मग पहिली गोष्ट म्हणजे माझं वाद घाला हे विरोधच असतो कोणावर. त्यामुळं माझी जी पोरं पहिल्यापासून ती सगळी येतात सरजापाशी. असं काय नाही कोण येत नाही काय नाही, ती सगळी आपलीच येतात. आणि आपले तुम्ही जरी एकमेकाला धरून केलं तर त्यात आनंद आहे. नाही तर मग ही खेळू नका, सरळ सोडून द्या. ह्या मताचा मी माणूस आहे. तुम्हाला जर माझं तुझं करायचं असेल तर मग त्यात नाही ना माझ्या. तुम्ही दुसऱ्याच्या बैलात सुद्धा आनंद बघचाल तर तुमच्या बैलात तुम्हाला आनंद भेटेल. बरं, असा एवढा 2 महिन्यात कुठला काळ झाला का बरं, काळ आला का की त्या दिवशी खरंच डोळ्यात पाणी आलं, हृदय पिळून टाकलं, असं कुठला क्षण आठवतोय का सध्या एवढ्यात चालू आहे सीझनला? आता क्षण म्हणायचं तर आता त्याच दिवशी आम्ही विठ्ठल केसरी गेलतो त्यावेळेस म्हणजे बाकासूर तर देव त्याचं काय 2-4 मैदान नाही गुलाल पडला म्हणून काही फरक पडत नाही त्याला. पण सर्जाला जरा बऱ्यापैकी गॅप झाला होता गुलालाचा, ते देवाकडून मिळला आम्हाला त्या दिवशी. पण त्यावेळेस असं आम्हाला मनात नव्हतं बरं का कधी आलं की 1 नंबर. आमच्या वैयक्तिक माझ्या डोक्याचं काय नियोजन होतं की ठीक आहे कमबॅक झालाय, गुलाल पाहिजे आज, विषय ह्यात. पण ते अचानक मनी ध्यानी नसताना तो 1 नंबर झालेला आहे. असं काय आपण 1 नंबरच व्हावा असं डोक्यात नव्हतं किंवा काय नव्हतं. गुलालाची अपेक्षा आपली काय नसतं, आपलं तसं काय नसतं. आपल्याकडं म्हणजे आज आता माणसं म्हणतील तुम्ही ह्या 3-4 बैलांची नावं का घेता, पण ही बैल माझ्या जवळ असतात. म्हणजे थोडक्यात मथुर झाला, बकासूर झालं किंवा चिक्या झाला, ही माझ्या जवळ असतात. त्यामुळं मला माझ्या गटाला असू द्या किंवा सीमेला असू द्या, ही जरी गाडी जिंकली तरी मी म्हणणार माझीच जिंकली, ती जरी जिंकली माझी जिंकली तरी ती पण माणसं अशी की ती म्हणणार असू द्या. आज रणजित सरांनी सांगितलं सीमेला छोट्याला ते बस म्हणले, म्हणजे ते त्यांचा मोठेपणा आहे हो. म्हणजे शेवढा का एकमेकाला सहकार्य केल्याशिवाय पर्याय नाही ना, ह्यात काय करणार आहे ना. तो क्षण का म्हणजे काळजाला का नक्की ना, मग आपल्याला अपेक्षा नव्हती ना 1 नंबर करेल. आपला मोठा कमबॅक होता ना तो. आज बकासूरबर एवढा मोठा कमबॅक करणं म्हणजे सोपं काम नाही त्या गोष्टीचं. बकासूरबर मोठा कमबॅक येतो. आणि बरं तिथं सुद्धा सगळ्या मातब्बर गाड्या होत्या. असं काय ना आपण म्हणू शकत की आपल्याच मातब्बर गाड्या, सगळ्या महाराष्ट्रातल्या टॉपच्या गाड्या तिथं सुद्धा होत्या पळायला. कारण ती एक माझ्या हिशोबाने हिंद केसरी मैदानची एक टेस्ट होती बारकी. बरोबर आहे. म्हणजे त्यात आपला 1 नंबर झाला म्हणजे आनंद हा राहणारच आपल्याला. त्या मैदानात कुणाच्या नावाने गाडी पळाली नक्की, कुठल्या आपण गाडी स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांच्या नावाने, कुमार जयेश अभिजित भाया पवार यांच्या नावाने पळवतो. काय विषय नाही त्याचा. म्हणजे आपण सांगितलंय सरांचं नाव लावणार, आपल्याला त्यात काय वाटत नाही सरांचं नाव लावाय. आपण सर्वसामान्य माणूस आहे, सरळ मार्गी माणूस, त्यामुळे आपलं तसलं काय नसतो विषय की ह्याचंच नाव लागलं त्याचं नाव लागलं असं आपल्या काय डोक्यात नसतं. अशी कदाचित वेळ आली तर आपण म्हणजे समजा कडल लागल्या काय प्रॉब्लेम काढाल तर आपण दुसऱ्याची बी चिठ्ठी घेऊन पळतो. असं काय नसतं माझं की माझं 100% नाव लावलं पाहिजे. असं एक म्हणता येईल का की सरांचा आशीर्वाद तुमच्यावर बी आणि सर्जेवर पण आहे? असणार ना, शेवट का त्यांचा काळीज होतं म्हणल्यावर आज सर्जा पण पळतोय. माझ्यासाठी का पळत असना, कोणासाठी का पळत असना, पण पळतोय ना तो. आज त्याची एवढी अटॅचमेंट आहे शंभूभर की शंभूच्या गळ्यात पडतो. शंभूच्या तो गळ्यात पडतो. आता शंभूने एवढं प्रेम आहे म्हणता येईल. तुम्ही आता शंभूने बघा, शंभूने आता इंस्टाला ती रील टाकली एक आता. त्या दिवशी मैदानला जायचं होतं, तो पहाटे 2:30 वाजता उठला होता. 2:30 वाजता? हा, त्याच्यापाशी गेला तर तुम्हीच बघा, ह्या सर्जाचं नुसतं नाव ऐकलं तर माणूस भेटतो, इतका अजून भेटतो. तोच किती त्याच्या गाड्यात पडतून काय त्याला आका बोला करून टाकला. म्हणजे एवढं प्रेम एक शंभूवर कुठे अटॅचमेंट झाली म्हणता येईल. बरोबर आहे. हो हो, अटॅचमेंट नाही इतकं. म्हणजे आता माझ्याकडं बी बघता तुम्ही, म्हणजे त्याला असं काय नाही की तो लय असं ह्याच्या असतो, म्हणजे कधी खेटायची कायच करल. बरं, आता एक सगळ्यांना एक आस लागली, ते म्हणजे 16 तारखेच्या मैदानाचे. राहुल भाईने तर आधीच सांगितले, पण काय कसं काय नियोजन कसं असणार आहे सगळं?
आता नियोजन सगळं बाईच करतात. बरं. मला ते भावासारखे धरतात म्हणलं, आता काय बाईंच्या शब्दापुढं आम्ही काहीच बोलत नाही. हा. बाईच नियोजन असतं, बाईंचंच बोलणं, आम्ही काय. पण काय बाईने काय सांगितलं असेल की आता मीडिया पुढे तर सगळ्यांना सांगितले, पण नाही, एकदा सांगितलंय ना, आहे ना, असू दे पळू, त्यात काय तो बाईंनी शब्द दिला की दिला ना, त्यात काय विषय आहे तो. मथुर आम्ही- सरजा फिक्स. हो, पळणारच आहे त्या माणसाचा. आपल्याला सर्जा ज्यावेळेस म्हणजे गुलालात नव्हता त्यावेळेसचा शब्द आहे. बर. ते मी म्हणतो की शब्द पाळणारा आहे ह्या बैलगाडी क्षेत्रात. हा. मला माझा भाऊच भेटला आहे. बर, एकमेव माणूस म्हणायला. म्हणावं लागेल, काय पर्याय नाही त्याला. वाईट काळ सुद्धा त्यांनी खूप साथ दिली असं ऐकण्यात आले खूप. नाही, मला ते अजून सुद्धा उभे असतात. हम्म. माझ्या फॅमिलीला त्यांची फॅमिली धरतात. बर. मला शब्द आहे, हम्म. दादा कधी अडचण आली तरी फोन करा, मी येणार तुमच्यासाठी. तर बस आपल्याला एवढं बोललं तरी समाधान आहे, काही विषय नाही त्याला. पण एक असं राहुल यांचा स्वभाव कसं नाही की रागीट आहे का, कारण की खूप असे अग्रेसिव्ह दिसते ते. कसं असतं, हा. आता सर्जा सुद्धा आम्हाला म्हणत होती लय रागीट, लय बेकार आहे. आज सर्जा प्रेमाने जग जिंकताय तो. आज काय ना, शंभू दादांची तर एवढी अटॅचमेंट आहे हा. की काही गोष्टी ते मला बोलत नाही, पण दादांवर गप्पा असतात त्याच्या, म्हणजे एवढी त्यांची अटॅचमेंट आहे दोघांची. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा काय म्हणतच नाही कधी त्यांना काय. बघा, आपण सर्वसामान्य कुटुंबातली माणसं आहे. आपण तोंडा एक पोटा एक आपल्याच्या जीप कापली तरी होऊ शकत नाही, कधीच नाही होऊ शकत. कुणा दादांना सुद्धा होऊ शकत नाही किंवा कुणाला जीव शकत नाही. कारण आपल्याला नाही ते जमू शकतो, कारण आपण त्या नाही गोष्टी, कारण आपल्याला ते संस्कारच नाही झालेले. आपल्याला जे संस्कार आईने वडिलांनी दिलेत ते चांगले दिलेत. त्यामुळे आपण एखाद्याचं दुःख पुढे बघितलं ना, तर आपण आपले निर्णय काहीतरी आपण माग घेतोय, जाऊ दे बाबा त्याच्या लय अडचण, राहू दे चला. तसं आता ही जोडी किती दिवसात पळणार बरं, काय सांगता याबद्दल? आता मला वाटतं बरेच दिवसातनं जोडी पळती. हा, एक वर्ष झालं असेल. ह्याच मैदानाला पडली होती जोडी. ह्याच मैदानाला जोडी हो, पळली पळली. होती ह्याच मैदानाला. पुन्हा एकदा त्याच मैदानात त्याच जोडी मैदानाला दिसणार. पळली. बरं, आता एक नाही, आपण हो का, दादा बोललेत, ही एक सगळ्या म्हणजे जनतेच्या फॅन्स पॉवरच्या मनातली जोड आहे, बरं. म्हणून दादा म्हणलेत पळवायची. असं काय ह्यात काय कोणाला दुखवून किंवा काय करून नाही पळवायची. ही एक सगळ्या फॅन्स फॉलोअरची इच्छा आहे, बैलावरचं प्रेम आहे माणसाचं, त्याच मैदानाचा योगायोग आहे. म्हणून मला दादा 10 वेळा मग म्हणतात, मी बैल तुझाच आहे मला म्हणतात, दादा बैल तुमचाच आहे. मी अजून मी ही पळून सुद्धा मी 4 मैदानं पळू शकतो ना, असं काय नाही. पण एक त्यांचा मला शब्द, तुम्ही सांगा म्हणले कधी पळायचे ते, बस. आपल्याला आपल्याला त्या माणसाने एवढी इज्जत दिली, एवढी किंमत दिली, त्यातच आपल्याला सगळं भरून पावलं. बाकी आपल्याला त्यात विषयच नाही कुठल्या गोष्टीचा. त्यांच्यासाठी आपण कधी हाजीर आहे, त्यांनी फक्त फोन करायचा. काय सांगता, कसं काय नियोजन कसं असते आता सर्जाचं नियोजन कोण करते, नक्की कसं करताय सगळं? नियोजन आम्हीच करतो. काय म्हणजे सगळ्यांचं ऐकतो मी, असं काय नाही की माझं म्हणणं. मी शंभूचा सुद्धा विचार घेतो, आमचे मित्र आहेत त्यांचा सुद्धा विचार केलो, आमच्या गिरवीची मुलं त्यांचा विचार घेतो, आमचे बाबू कापशे आहेत मित्र त्यांचा असतेच विचार घेतो. बाबा मत कोणाचं होतं, काय होतं, मी म्हणजे मी काय असा देव नाही की माझा निर्णय चुकू शकत नाही. शेवट माणूस आहे, कुठंतरी चुकणार. मग आपण 4 जणांचा सल्ला घेतला मग त्यात कमीपणा वाटायची कारणच नाही. त्यामुळे मी विचारतो की बाबा असा असा विषय आहे काय, मग बघू किंवा हे करू. काय होतं, आमच्यापेक्षा सर्जाचे फॅन्स लई नाराज होतात. बरं, असं बी नाही नुसते सर्जाचे फॅन्स आहेत, त्याच्याबरोबर त्याला बकासूरचे फॅन जीव लावतात, त्याच्याबरोबर त्याला मथुरचे फॅन जीव लावतात. त्यामुळं मला ह्या सगळ्यांना नाराज करायचं म्हणलं ना की मला एक लई गोष्ट मोठी जीव येते. यार नको यार, काय करायचं त्या गोष्टीने. आपला क्षणाचा इगो असतो किंवा क्षणाची कुठली गोष्ट असते, आपण याला जाऊन दे, माणसं म्हणतात तरी करू काय त्याच्यावर. त्यामुळे त्याने आपण काय पोते होणार नाही किंवा तोटा होणार नाही किंवा काय नुकसान होणार नाही आपलं. ह्या मताचा मी माणूस आहे. जर तुम्हाला जर त्याच्या फॅन्सना कुठलेही फॅन्स असू द्या बाबा, ती माणसं आज बकासूरचे फॅन्स असतील किंवा मथुरचे, पण ती सर्जाला बी जीव लावतात, त्यात मला लय भरून पावलेला असतो. सगळ्यांचं प्रेम भेटते, प्रेम भेटतं बस ना. ती भाऊ म्हणतात, मला आनंद वाटतो ना की चला बाबा जाऊ दे, कोण कोणासाठी करतं. पण ती माणसं आज त्यांचा बैल फॅन्स असून आपल्या बैलाला सुद्धा प्रेम करतात, त्यात लय मोठी गोष्ट आहे. त्यांना बी मानलं पाहिजे ना मी. आज मग समाधान मला वाटते बाबा. म्हणजे काय माणसाचं कसं काय कायचं म्हणणं वेगळं असतं, माझं तर हे मत आहे त्या गोष्टीची. ते एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की फॅन्समुळे किंवा पुढे राहणाऱ्या माणसांमुळे खूप वेळा गाडी लॉबी झाली. तर 16 तारखेसाठी सगळ्यांना काय आव्हान करतात? सगळ्यांना माझ्या हात जोडून विनंती, माझ्याच नाही एकट्याच्या, माझ्या सगळे जे कोण बैलगाडी क्षेत्रातले बांधव असतील त्यांची बैल गोरगरिबाची असू द्या, मोठी असू द्या,
टॉपची गाडी असू द्या, हलकी असू द्या, पण तुम्ही नका निकाल रेषेवर. आम्हाला कळतं फॅन फॉलोचं प्रेम आहे, पण थोडं समजून घ्या. का तर आज तुमच्यामुळं एखाद्याचं एवढं मोठं नुकसान झालेलं असतं, तर तेवढं फक्त माझे हात जोडून त्यांना विनंती आहे की तुम्ही तेवढी गोष्ट समजून घ्या आणि थोडं तुम्हीच निकाल रेषेपासून 50 फूट मागं थांबा आणि सगळ्यांना सहकार्य करा. मला एकट्याला करू नका नाही म्हणणार मी, सगळ्यांना त्या सहकार्य सगळ्यांना करा. कारण लय वाईट वाटतं तुम्हाला, म्हणजे म्हणजे बैल पळत असून गाडी पब्लिकमुळे लॉबी झाली, लय वाईट वाटतं. मार खाऊ द्या पळून, दुःख नाही वाटत त्याचं काय, पण पब्लिकमुळं जर नाही. कुठल्या तरी अडचणीने मार खाल्ला तर त्याचं जे फील असतं ना, की मैदानातनं माणूस घरी कसा येतो ना, फक्त त्याला जीवाला माहीत असतं काय आणि असतं. 100% एक अपेक्षा बाळगतो की 100% की थोडे प्रेक्षक सुद्धा साथ देतील. देणार ना आता शोका शेवट ज्याचे त्याचे चाहते आहेत, एकमेकाच्या नंदीला एकमेकाचे फॅन्स प्रेम करतात, त्यामुळं ती करणार. शेवट फॅन्स देव आहेत आपले सगळे. बरोबर. त्यामुळं त्यांना आता आम्ही विनंती केली, शेवट आता त्यांची इच्छा आता काय. त्यांची इच्छा शेवट काय, आता आपण म्हणजे विनंतीच करू शकतो आपण त्यांना, दुसरं काय करू शकणार आहे. कारण एकदा पळून आल्यानंतर तुम्ही असू द्या जल्लोष, काय विषय नाही, पण नुकसान लय जणांचं होतं त्यात, एवढं 100%. चालते. चला तर आज तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आहे. आणि पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांच्या मनातली जोडी पळणार आहे, तर त्यासाठी 16 तारखेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आभारी.